लोणार संघाचा 12 खेळाडू कृपया पाठवायचा आपल्याला. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू थांबत नाही जातो सीमा पार येतो चौकार. यावेळेला सोडवला मिस्टेक झालेला आहे. पाऊसला क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि इथं मात्र चुकी पाहायला मिळत नाहीये. असं कृत्या झेल कलेक्ट केला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. इकडे दिले पाणी आणायला, इकडे नाश्ता न दिले तो फिल्डर कोण समाधान दिल को सुकून मिलता है, याद लिया काले को मिला समाधान मिला नहीं सच्ची तो लोग ऐसे हमें कोई डर नहीं. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज होत आहे. यावेळेला संख्या त्याने खेळून काढलेला आहे. स्कोरिंग अपरच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. घातक प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. इथं मात्र आपण जर पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. स्टार 11 लोणार संघाची आपण धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 7 या अंकावरती लागली गेली आहे. गोलंदाज संतोष मडवी पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे ऑन साइडला. मिसफील्ड क्या बात आहे. कल्याण संघाकडून असं चित्र नेहमी कमी पाहायला मिळते. लेझी क्रिकेट मित्र म्हणे. चेंडू सीमा पार चौकार होतोय. स्टार 11 लोणार हलके मोहम्मद लेणार एक चांगला संघ आहे. पुढे चेंडू बघूया. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाब्याने आपण पाहू शकता धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला. 12 धावा धावफलकावरती लागले गेले. ओव्हर क्रमांक 2 दया भंडारीच्या गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा इथे चांगला टोटल धावफलकावरती लागला गेला आहे. पुढील चेंडू पाहूया. डबल चालक्या हाताने आपण पाहिलं तर स्टेअर केलेल्या पॉईंटच्या रिझनला विनायक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु नाकारलं गेलं. एकच धाव. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिली मॅच आपण पाहिलं तर चिरबापून संघाने अतिशय चांगला विजय संपादन केला. चांगली धावसंख्या केली आणि कमी धावांवरती रोखली सुद्धा. खराब प्रदर्शन आपल्याला ज्याबद्दल गोरसी संघाचं पाहायला मिळालं. या मॅच मध्ये सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर
12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये यावेळेस मिस टाइम झालाय आणि इथं मात्र आपण पाहू शकता इथेही लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहता काल संघ सुस्तावल्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू भंडारे पुन्हा एकदा तयार होतोय आणि गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर मिडलला चेंडू ठेवला होता आपण एकदा कंप्लीट केली आणि इथं मात्र घातक प्रयत्न होऊ शकतो का पाहण्यासारखं राहील आणि यस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे पाहू शकता आपण 13 या अंकावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पुढील चेंडू यावेळेस सफल जातो क्रॉस झाले ते जागा बनवली होती फटका तो हवं तसा खेळता आला नाहीये. लिडावची झाली संख्या धावसंख्या स्थिर आहे 13 या अंकावरती. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेले हे दमन दौरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा उद्घाटन दिवस दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस शॉट क्या बात आहे. चेंडूला फेकून दिलं सीमा पार बिगिट षटकार. धावा दाखल कापडती अजून एक फुल टॉस सुद्धा मात्र मिस टाइम झालेला आहे पाहूया आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय फलंदाज फेल करतोय. या धावक संख्येपुरती षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्यातून पाहायला मिळाला होता. इथेही चांगला चेंडू होता परंतु तसा खेळता आला नाहीये. आउट कोण झाला पहिले? योगेश जीवन आउट झाला. समजलं का आउट झाला ना? तो योगेश आहे ना साइडला? ये आउट हो गया. 6 ये मारा ना नया बैट्समैन जाएगा. योगेश अभी स्ट्राइक पे गया. रन आउट इस साइड हुआ था ना. क्या जीत ना पहले? रन आउट हो के इस साइड आया नया न्यू बैट्समैन. ये हुआ सचिन हुआ था. अरे आउट जीवन है. जीवन है. आउट जीवन है. व्हाइट बॉल ये 0 और 6 उसमें और ये पहली बॉल पे आउट है सर.
यावेळेस सोडवलाय, क्या बात आहे. अतिशय ताकदवर फटका पाहायला मिळतोय. चेंडू पाहता पाहता सीमारेषे बाहेर. षटकार. अभी योगेश ने मारा। ये बराबर ही था, 0 से 1 आउट हुआ। जीवन आउट हुआ था ना। हाँ, जीवन आउट हुआ। 0 से छक्का मारा तो जीवन ने मारा था। योगेश ने मारा। अभी अपने क्या मालूम छक्का काटने से पहले। अभी ये इसको काट दो ना। जीवन तो आउट हो गया ना, वो छक्का लेकिन उसने मारा। यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतोय की एक धाव इथं कंप्लीट केली जाते. इधर ही चलेगा ना योगेश, लेकिन ओपनिंग तो जीवन और कोई जीवन नहीं मानो इसके लिए यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. फक्त खेळाचा धाव कुठे आणि चेंडू आला कुठे इथं पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट केली गेली पप्पू याने. पुन्हा एकदा स्ट्राईक आता योगेशकडे आहे. योगेशने एक मोठा फटका आपण पाहिला तर खूप चांगला सजवला होता. गावकारण्याच्या डोक्यावरून तो फटका पाहायला मिळाला होता. इथं पाहूया मिथून पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. प्रिंस यावेळेस पाहू शकता आपण स्टेअर केलेला आहे. आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय क्विकली थ्रो सुद्धा केलेला आहे. पाहूया काय करताय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 26 लागली गेली आहे. 26 धावा धावफलकावरती. तिसरे षटक आहे. धावसंख्या चांगली आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक टोटल चांगला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा आल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये सुद्धा कमी धावा जमा करताना पाहायला मिळतात. तो एक छक्का और उसने मारा था। पुढे चेंडू यावेळेस उडवला आहे. मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुसऱ्या तिसऱ्या अटॅम्प मध्ये खेळ मात्र धरतीला दान होताना पाहायला मिळते. एक धाव एका धावेने पाहू शकता आपण 27 अंकावरती गेले. आज खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खास करून काल संघाची पाहायला गेली तर त्यांच्या फिल्डिंग मध्ये जाणला जातं आक्रमक रूप नेहमी पाहायला मिळते. परंतु आज कुठेतरी ते चित्र दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये. बॉलर को नहीं मारा उसने पर। ये ओवर में 6 नहीं है ना। यस धावसंख्या 33 झालेली आहे. स्ट्राइक डी माने डेंजरस, वो डेंजरस इसलिए उसको डी है। स्ट्राइक पे पप्पू है ना, अभी पप्पू पास हो गया।
यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव इथं कंप्लीट केली गेली आहे. मिस स्कूल इथे पाहायला मिळते. क्या बात है, आज लगता है कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के जरूर आए हैं काल्ले. वारंवार चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. धावसंख्येला भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण धापल कप वरती 37 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. पहिल्याच चेंडू टाकून झालेला पुढील चेंडू यावेळेस दिशा दिली, स्टेअर केल्या, चेंडू गॅप मध्ये जातोय की काय, दुर्विध क्षेत्ररक्षण घेतोय. यावेळी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 38 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. पुढील चेंडू पाहूया. योगेश आहे त्या ठिकाणी. योगेशकडे चांगली क्षमता, ॲबिलिटी आहे. पाहूया. या वेळेस रडार मध्ये ठेवलेला आहे, परंतु अधिक उंच, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक पाहत आहेत आणि इथं चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतो जेच्या स्वरूपात. संतोष यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पेन जेच कॅच. धावसंख्या स्थिर आहे 38 अंकावरती. बैट्समैन यानंतर कारवले आणि देवरू संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचा आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल. इथे मात्र आपण पाहू शकता एक धाव घेतली जाते. बाईकच्या स्वरूपाने ही धाव अर्जित केली गेली आहे. धावसंख्या 39. या वेळेस पाहू शकता आपण चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी. दुसऱ्या धावीचा घातक प्रयत्न ठरू शकत आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात. यानंतर होणार सामना सारेगाव आणि पूर्णा आहे, याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40 कोटी धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहे. सारेगाव आणि पूर्णा दोन्ही संघ संघनायक आपण यायचं आहे. त्यानंतर कार्यवाही देवरुंग आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 42 पाहायला मिळते. 43 धावांचं लक्ष्य आहे. तर पूर्णा आणि सारेगाव आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी.
गोष्टींवरती आपणही फोकस करायचा आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लोणार संघाला विनंती असेल. चार षटकांमध्ये आपण पाहिले तर 42 धावा जमा केल्या आणि 43 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून खेळायला सुरुवात करूया. अंपायर से विनती है कि आप जल्दी से जल्दी खेल को शुरू करें. बोल 43 धावांचं लक्ष आहे. बेजू दिलीप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती 43 धावांचा आव्हान 15 मारुती काल्हेर संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस चांगला फटका आहे. चेंडू गॅप मध्ये सरसावत आहे ऑन साइडला. लवांच्या रिझन मध्ये चेंडू फरार सीमारेषे बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती तपासूया आपण चांगला फटका राजन डी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. हॅलो हा पुन्हा एकदा गोलंदाज लॅपटॉप तयार होत आहे. हा हो चेंडूवरती तिकीट चौकार लगावला गेला. 43 धावांचं आव्हान आहे. पुढील चेंडू पाहूया. या सिंपीच्या वरतून ओढण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक झपावत आहेत आणि अखेरकार चेंडूला थांबवलेला आहे. जीवाची आकांक्षा लावली गेली. चौका गेला तर हरकत नाही. थोडंसं आपणही जपायचं आहे. 4 सामने आहेत.
अधिक उंच आपल्याला पाहायला मिळाला. लांबी गाठता आली नाहीये, फटका चांगला होता, परंतु शॉट सिलेक्शन आपण जर पाहिले, ज्या शॉटचा जो फटका केला गेला त्या रिझन मध्ये आपण पाहिलं तर बाउंड्री थोडीशी स्क्वेअर आपल्याला लांब पाहायला मिळते आणि तिथे तुम्हाला अधिक ताकदीने खेळ करावा लागतो. दिलीप पुन्हा एकदा तयार होते. संतोष येतोय. यावेळेस पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय, चांगला फटका आहे. नो डाऊट हा चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. तुझा राजन बाद झाल्याचा कुठल्या प्रकारचा प्रेशर पाहायला मिळत नाही. जसा चेंडू आहे तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना संतोष यांनी चांगला फटका खेळला गेला. 4 धावा वसूल केल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय आपण 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो संतोष यांनी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इनफिल्डच्या वरतून एक चांगला फटका चौकार. दिलीप पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. 10 धावा आतापर्यंत खर्च केले गेले. पुढील चेंडू. यापुढे अजून एक मोठा फटका खेळण्याचा मानस धरलेला आहे, परंतु इथं कुठेतरी बाउंड्री लाईन क्लिअर करता आली नाहीये, ताकद झोपता आली नाहीये. परिणाम स्वरूप जेमच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. राजन डी, ये राजन आर माने रॉक. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 10 या अंकावरती 2 गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत. 10 धावा जरी खर्च झाले असले तरी 2 फलंदाज मात्र चांगले बाद झालेले आहेत. पुढे चेंडू पाहूया. या प्लेस इथेही मिस्टाईम झाला होता, परंतु आपण पाहतोय की फायनेकच्या रिझन मध्ये चेंडू थांबत नाहीये आणि हा चेंडू जातो सीमा पार. आता कुठेतरी धावसंख्येला चांगला मिळतो आकार. धावसंख्या 14 या अंकावरती लागली गेली आहे. 43 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावांवरती जमा केल्या गेल्या. आता 18 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 29 धावांची गरज आहे. 29 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावा धापालकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पालकावरती ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी पप्पू येतोय. यानंतर होणार सामना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर लगेच सारंगा संघाला विनंती असेल, सामना संपल्यानंतर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आता शेड्यूल आपल्याला अजून पूर्ण करायचा आहे.
मोठ्या मोठ्या गोलंदाजी मार्गवरती एफएलएस आणखी हाताने खेळून काढलेला आहे. स्ट्राइक पे योगेश है ना. पुढे चेंडू आपल्या चेंडूला खाली ठेवला होता, याच्या मात्र अपील सुद्धा गेली आपण पाहतोय. सोळा धावसंख्या धावफलकावरती आहे. 16 धावा. सोळा धावा धावफलकावरती लागले आहेत. 43 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पप्पू यांच्या माध्यमातून 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये पुढे चेंडू पाहूया. यावेळेस सोडवलाय. हाही मिस्टाईम झालेला आहे आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अजून एक चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाजीचा मात्र फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. या बाद आहे. ज्ञानेश्वर यांच्या हाताला आज चेंडू चिपकतोय आणि प्रयत्न म्हणला. हो बोला ना काय बॅट्समॅन. हो सचिन आहे तिकडचं आपलं. चालू का मीटिंग.
तब्येत बरी नाही पण ओव्हर बरी टाकली आतापर्यंत. इथे पाहू शकता आपण पट्ट्यानंतर थोडंसं आतल्या बाजूने वळला जाते. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहतोय आपण पप्पू. एक धाव बऱ्याच चेंडू नंतर आपण पाहतोय तब्बल 3 चेंडू नंतर असंख्य 17 अंकावरती शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधील. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा कमी पाहायला मिळत आहेत. 43 धावांचं आव्हान असताना आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये एक कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बोलूया गोलंदाज तयार होते. यावेळेस सोडावला ऑन साईडला ज्ञानेश्वर आहे त्या ठिकाणी. आता मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, थोडीशी घाई करताना पाहायला मिळालं. ती घाई संकटात नाही, एक धाव खर्च करून देई असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने एका धावेत गरज आहे. जवळजवळ आता 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 2 षटकांमध्ये आणि 2 षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय अंकावरती 20 अंकावरती. या पहिलेचा चांगला फटका गॅप मध्ये आहे, चेंडू सीमा पार होते. चौकार, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचते. अजून विजयाचं समीकरण जे आहे ते आपण पाहतोय 19 धावांचा आहे. षटक क्रमांक 30 चालू आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. या फटक्याने मित्रांनो कुठेतरी कालेरच्या बाजूने हा सामना झुकताना पाहायला मिळतंय, कारण इन मध्ये दिसतोय धावफलक. यावेळेस हा एक चांगला फटका दमदार, चेंडू सीमा पार, वेगीत षटकार. 30 धावा. आता मात्र सामना खुला होत असताना पाहायला मिळत आहे. पूर्णपणे मित्रपणे इंटर झालेला आहे भद्रावती काल्हेर या मॅच मध्ये. 2 ओव्हर पर्यंत आपण पाहिलं कुठेतरी टीम गॅसवर जणू काय होती, कारण 3 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर कुठेतरी दबाव प्रेशर पाहायला मिळत होता, परंतु राजन आर आणि सचिन याने डावाला सांभाळून घेतलं आणि आता मात्र हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राजन
अजून एक चांगला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होते दुरून क्षेत्ररक्षण होत आहे थोडंसं पडली आणि 2 धावा इथं कंप्लीट केले जात आहेत राजन यांच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचते 32 तिसरे षटक चालू आहे 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे 11 धावांची अजून गरज आहे 8 चेंडूंमध्ये 11 धावा विजयाचं समीकरण अजूनही सामना संपलेला नाहीये कोण जिंकेल हे वर्तवू शकत नाहीये पण अशी फलंदाजी झाली तर निश्चितच सांगू शकेल की काल्लेर मात्र हवे होऊ शकतोय आणि काल्लेरचा इथं बँडेड फटकायचं पाहायला मिळतोय षटकार पाच धावांची आवश्यकता आहे 7 चेंडूंचा खेळ बाकी चांगली फटकेबाजी इथं राजन आर याच्या बॅट मधून पाहायला मिळते 2 षटकार 2 चौकार आणि 2 डबलच्या स्वरूपाने धावा केलेल्या आहेत म्हणजे 24 धावांवरती खेळतोय सांघिक स्कोर आपण पाहिला तर 38 धावा 38 पुढील चेंडू अजून एक दे धमाका दे धडाका ही सीमा पार विजयी षटकार क्या बात आहे अतिशय दणदणीत विजय इथं संपादन करत असताना पाहायला मिळतंय बंदरावरती काढले तर चला लगेच सारेंगा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे